Audio Jungle. होमिओपॅथिक तज्ञ ये है डॉक्टर शेख तनवीर अहमद, जिला परिषद हॉस्पिटल हे पेशंट करतात आणि बरेचसे रुग्ण सकाळपासून येऊन गेलेले आहेत. सकाळी 10 ते दुपारी मेडिकल ऑफिसर म्हणून आहेत आणि डॉक्टर शेख तनवीर अहमद, युनानी स्पेशलिस्ट. सर, मला युनानी बद्दल सांगा. व्हॉट इज द डिफरन्स याच्यामध्ये युनानी मध्ये आणि ॲलोपॅथी मध्ये काय डिफरन्स आहे? यूनानी मेडिसिन जो तो सब पुरानी एंशियंट मेडिसिन है, ये यूनान से जो है तो डिराइव हुई है. यूनान से आई हुई है, पूरे वर्ल्ड में स्प्रेड हुई है. और यूनानी के अंदर जो थे हिपोक्रेट्स बोल के एक थे, उनके वो फादर ऑफ द मेडिसिन कहलाते हैं. और उन्हीं के मॉडर्न मेडिसिन में भी हिपोक्रेट्स ही फादर ऑफ मेडिसिन है. डॉक्टर गौरी साहेब, तुम्ही काय सांगणार आहे? सर, आज आमच्या इथे कॅम्प होता आयुष डिपार्टमेंट अंतर्गत. आयुष विभागाने अरेंज केलेला आजच्या युनानी दवाखान्यामध्ये युनानी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या पूर्ण तिन्ही पॅथीचा आमच्याकडे स्पेशल कॅम्प होता आयुष डिपार्टमेंट अंतर्गत. त्यासाठी आज आमच्या दवाखान्यामध्ये तन्वीर शेख सर म्हणून युनानी तज्ञांनी आज आमच्याकडे सेवा दिली आहे. तसेच आमच्याकडे 2 अजून मॅडम पण आणल्या आहेत, एक सपना मॅडम आणि गुणप्रिया मॅडम, त्या होमिओपॅथिक तज्ञ आहेत. त्यांनी पण आमच्याकडे आज सेवा दिली. ॲलोपॅथी मध्ये आणि याच्यामध्ये असं डिफरन्स काय असेल की कोणतं म्हणजे पेशंटनी घ्यायला पाहिजे लवकर इफेक्ट होतो? बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, इमर्जन्सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲलोपॅथीकडे लवकर ट्रीटमेंट मिळते आणि लवकर पाहिजे ते उपचार होऊ शकतो. आणि या जुन्या बिमारी आहेत, आजकाल जुन्या बिमाऱ्याच वाढल्या आहेत. शुगर आहे, थायरॉइड आहे, हायपरटेन्शन आहे किंवा इतर सगळे आजार जुने झाले आहेत. या जुन्या आजारासाठी मात्र आयुर्वेदिक आणि युनानीमध्ये सर्वात चांगले उपचार होतात आणि आमच्याकडे उपलब्ध पण आहेत. आतापर्यंत सकाळपासून आता किती पेशंट तुम्ही चेकअप केले? आमच्याकडे सर जवळपास 250 पेशंट तर आतापर्यंत झालेत. म्हणजे माझ्याकडे आता जुना आकडा आहे ते, आणि आता शेवटपर्यंत आकडा जे होईल ते होईल. जवळपास 200 पर्यंत आकडा जाईल. सर, आज कोणकोणत्या रोगावर उपचार करण्यात आले आणि टेस्ट घेण्यात आले? आमच्याकडे आज आयुष डिपार्टमेंट अंतर्गत जो कॅम्प होता त्याच्यामध्ये सर्व जुने म्हणजे मूत्रविकार, श्वासविकार आहे, त्याच्यानंतर स्किनचा आहे, त्याचे डायजेशन आहे, व्हायरल वर पण आहे. त्या सर्व उपचार रोगावर आम्ही आज उपचार दिलेला आहे. आणि युनानी म्हणून सर तज्ञ असल्यामुळे युनानीचे काही स्पेशल स्किनचा आहे, त्याच्यानंतर दुसरे काही आर्थरायटिसचे आजार आहे, त्याच्यावर सुद्धा आज उपचार मिळालेला आहे. आमच्या इथे तपासण्या म्हणाल तर फक्त आमच्याकडे काय जास्त तपासण्या सध्या काही आमच्याकडे आज त्याचे नियोजन केलेलं नव्हतं. पण आम्ही रोग निदान म्हणजे फक्त डायग्नोस्टिक आणि उपचार असाच कॅम्प आम्ही अरेंज केला होता. आयुर्वेदिक बद्दल काय सांगणार सर? आयुर्वेदिक मध्ये सर्वात जुनी पॅथी आहे हे माहीतच आहे. आणि जुना रोग आजारावर सर्वात चांगले ट्रीटमेंट जसं डायबिटीस आहे, एनसीडी म्हणतो आपण. म्हणजे युनानी औषधाचं आणि आयुर्वेदिक औषध तुम्ही सांगड कशी करता? दोन्हीचं एकत्र करता का वेगवेगळं? नाही, सगळे वेगवेगळे पॅथी आहे, वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहे, वेगवेगळे नाव आहे, त्याचे वेगवेगळे तज्ञ आहेत, त्याची मेथड वेगवेगळी आहे. पण एक मला सांगता येईल सर, बरोबर आहे का मी सांगतो ते, की युनानी आणि होमिओपॅथिक मध्ये इन्ग्रेडियंट सारखेच असतात? ॲलोपॅथी नाही, आयुर्वेदिक मध्ये आणि याच्यामध्ये वनस्पती जे आमच्या आयुर्वेद मध्ये वनस्पती आहेत ते युनानीमध्ये असतात, पण फॉर्म्युलेशन वेगळं आहे. अश्वगंधा आहे आणि आसगंध आहे, हे दोघी एकच आहे पण नाव वेगळे. वनस्पती तीच असते नाव. असं काही मेडिसिन सर्वात महत्वाचं म्हणजे जुने आजार आणि त्याच्यानंतर योग्य आहार विहार म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार हे युनानी आणि आयुर्वेदिकमध्ये दिले जातात. म्हणजे औषधासोबत तुम्ही आहार विहार जर तुम्ही आम्ही सांगितलं तसं घेतला तर तुम्ही पुढे बिमार होत नाही जास्त. अर्धी बिमारी आहाराने आणि विहार पथ्य म्हणतो ना आपण, पथ्य पाळले पाहिजे, त्यांनी अगदी बरे होते आणि आम्ही त्याच्यावर जास्त फोकस देतो.
सर, आज जो आपने जिला परिषद की ओर से यूनानी और आयुर्वेदिक का जो फ्री चेकअप रखा था, अभी तक आपने कितने मेडिसिन पेशेंट्स को दिए? सब मेडिसिन तो सब अलग अलग प्रकार के, आयुर्वेदिक का अलग है, यूनानी अलग है, होम्योपैथिक अलग है। हमारे पास तो सब जितने मेडिसिन थी, जैसे जैसे पेशेंट को डॉक्टर ने प्रिस्क्राइब किया तो हमने वैसा मेडिसिन लोगों को वाटअप किया, लोगों को दिया। कितने लोग आए थे पेशेंट? सर अभी तीनों मिला के पेशेंट तकरीबन 250 के ऊपर चले गए। अच्छा, ज्यादा वायरल थे या कुछ अलग अलग प्रकार के? सब इसमें जो है तो यूनानी के अंदर ऑर्थोपेडिक्स के ज़्यादा थे, आयुर्वेदिक के अंदर भी ज़्यादा थे। होम्योपैथिक का तो मैं नहीं बता सकता, मैडम बताएंगे आपको। और दूसरे जो है सब इसमें ऑल प्रकार के, उसमें बुनियाद हो गया, शुगर हो गया, थायराइड हो गया, कफ तुम्हारे है तो वायरल इन्फेक्शन हो गया, ये सब प्रकार के पेशेंट आए थे, हम सबको दवा दिए। सर, आतापर्यंत जे शहरामध्ये व्हायरल इन्फेक्शन धुमाकूळ घातलाय, सर्दी, पडसं, खोकला, हातपाय दुखणे, तसे किती पेशंट होते? सर ये तो आमचा आजचा कॅम्प होता, त्यामध्ये तो जास्त पेशंट आले। मग आमचा जो दिल्ली OPD आहे जुनागढमध्ये, आमच्याकडे दररोज हे व्हायरल इन्फेक्शन जास्त पेशंट येतात, खोकल्यासाठी जास्त पेशंट येतात आमच्याकडे पेशंट जो आहे तर आम्ही कफ सिरप, अपने अडुल्स आमच्याकडे कफ सिरप आहे आयुर्वेदिकचा, ते फार इफेक्टिव्ह आहे आणि लोक त्याला असा आमच्याकडे येतात आणि आपले औषध घेऊन जातात। आपलं नाव सांगा? माझं नाव साजिद अहमद सिद्दीकी आहे, मी इथला फार्मासिस्ट आहे, यूनानी फार्मासिस्ट आहे। थँक्यू। जे शिबिर जे घेण्यात आलं त्याच्यामध्ये आमच्या सर्व डॉक्टर टीमने आणि सर्व सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व युनियन दवाखान्यातर्फे सर्वांचे आभार मानतो।